बघतोय पहिल्याच दिवशी आता मोजणी सुद्धा मोजदाद सुद्धा सुरू होती आहे। तर वेगवेगळ्या पद्धतीने लालबागच्या राजाच्या चरणी येणारे जे भाविक असतात ते आपापल्या परीनं लालबागच्या राजाच्या या दानपेटीमध्ये काही दान टाकत असतात आणि त्यापैकी रोख रकमेची मोजणी आता होईल आणि त्याच्यानंतर सोन्या चांदीचा जे काही दागिने अर्पण केले जातात त्याची सुद्धा मोजदाद केली जाईल। बँकेचे कर्मचारी सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बँक ऑफ महाराष्ट्र आणि जीएस महानगर कोऑपरेटिव्ह बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून ही पैशांची रोख रकमेची सोन्या चांदीच्या संदर्भातली मोजणी सुद्धा केली जाईल। एकूण रक्कम नेमकी किती पहिल्या दिवशी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आली या संदर्भात आपल्याला कळू शकेल। लालबागच्या राजाच्या चरणी पहिल्या दिवशी जे अर्पण झालेलं दान आपण बघतोय कशा प्रकारे आहे। म्हणजे जी मोठं दान पहिल्या दिवशी अर्पण झालेलं पाहायला मिळते। काल 48 लाख मागच्या वर्षी 48 लाख रुपये पहिल्या दिवशी दान झालं होतं। आज त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मोठं दान, अगदी डॉलरचा हार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक परदेशीय चलन सुद्धा पाहायला मिळतात। शिवाय 100 रुपयांच्या नोटा, 50 रुपयाच्या, 500 रुपयांच्या नोटा सुद्धा बघायला मिळतात। जसं तुम्ही बोलला गेल्याप्रमाणे काल सकाळी जे आपलं ओपनिंग झालं ते ही रात्री 10 वाजेपर्यंत ही पेटी आहे। जे भाविक आपल्या जगभरातून येतात, काही लोकांनी डॉलरचा, तुम्ही बघितलं की डॉलरचा हार अर्पण केले आहे, काही लोकांनी पैसे म्हणजे स्वतःच्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी पैसे अर्पण केलेले। तर तुम्ही बघता की 500चा बंडल पण आहे। जे भाविकांची मनाची जे कामना सगळं पूर्ण होतात त्याप्रमाणे ते ही पहिली पेटी आहे। हो, ही पहिली पेटी आहे। स्टेज पेटी, ही स्टेज पेटी, अजून रांग पेट्या पण बाकी आहे। त्यामुळे आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा दाखवतो की कशा प्रकारे हे नोटांचे हार आपण बघतोय। 100 रुपयांच्या नोटांचा हार आहे, 200 रुपयांच्या नोटांचा हार आहे। शिवाय आपण बघितलं तर 10 रुपयांच्या नोटांचा हार आपल्याला पाहायला मिळतो आणि डॉलर